ओके, स्क्रीन दिसते माझी सगळ्यांना? हॅलो हॅलो, स्क्रीन दिसते का? येस सर. ओके. दोन मिनिटं. सगळे जे विद्यार्थी किंवा पालक जे जॉईन झालेत, सगळे विद्यार्थी मॅथ्स आवड असलेले जॉईन झालेत का मॅथ्स मध्ये आवड नसलेले जॉईन झालेत? हॅलो हॅलो, सर आवड असलेली सर. आवड असलेली आहे. ओके. तुम्ही माझे लेक्चर अटेंड केलेत का? हो. ओके. तुमचे काही क्वेश्चन असेल तर आज त्याच्यासाठी मी हे घेतलंय बघा. मी तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळ्या प्रकारच्या हे दाखवलेल्या आहेत बघा. जनरली काय होते बघा, शाळेमध्ये ज्या काही परीक्षा असतात त्या सगळ्यांसाठीच असतात. त्याच्यामध्ये काय असतं, म्हणजे ज्याला आवडत नाही ते पण मॅथ्स मधले परीक्षा देतात. ओके. त्यामुळे पेपर हा सगळ्यांना कन्सिडर करून दिलेला असतो. त्याच्यामुळे मी काय करते बघा, ज्या ज्या स्टँडर्डच्या परीक्षा आहेत त्याच्याबद्दलची माहिती मी देत असतो. ओके. आणि तिथे खऱ्या अर्थाने तुमचा कस लागतो. ओके. तर त्या संबंधी काय क्वेश्चन विचारायचं विचारू शकाल. समजा तुमचं मूल 4थीत असेल तर 4थीच्या बाबतीत, 5वीत असेल तर 5वीच्या बाबतीत, 6वी 7वी 8वी कुठलंही काय विचारा. कारण लेक्चर नाही आहे, संवाद आहे. तुमचे जर काही क्वेश्चन असेल तर मी त्याचे आन्सर देणार आहे. हॅलो, चला बोलायला सुरू करा. कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो, आवाज येत नाही माझा, काय येतोय? हॅलो, येतोय सर. हा बोला ना. मग कुणाला काय विचारायचं आहे काय, काय नाही विचारायचं आहे? परीक्षाबद्दल कुणाला काय विचारायचं आहे का? हॅलो, सरजी, एखाद्या बॅचचा वेळ बदलू शकतो का? बॅचचं मी चाललंय, उद्या मी तुम्हाला फायनल हे करतोय. ओके. उद्या 7-8 पर्यंत मी सगळं हे करतोय बघा. थोड्यांच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत त्याप्रमाणे मी हे करतोय. 5वीचा वेळ बदलला पाहिजे सर, अशी इच्छा आहे तुम्ही माझी. पाठवा ना. 5वीचा जर तुम्ही पेड बॅच मध्ये पेड केलंय का, पैसे भरलेत का? नाही, आता करणार आहे सर. नाही, मला तशी रिक्वेस्ट पाठवा ना, बघतो मी. हो हो, ओके चालेल. हो हो. ओके. ओके. मला ज्याने ज्याने रिक्वेस्ट पाठवली ते मी नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. ओके. हो चालेल सर. त्याप्रमाणे मी बघतोय. हो. 8वीचा बरोबर आहे, फक्त 5वी मध्ये थोडा चेंज झाला ओके. पाहिजे. माझी तुम्ही 2 फक्त मुलं आहे. ग्रुप, हा ओके ओके. तुम्ही ओके. पाठवा, याच्यावर पाठवा, मी बघतो मी. ओके. हो सर. हो सर. टायमिंग व्यतिरिक्त आणि कोणाला काय विचारायचं विचारा. टायमिंग बद्दल पण विचारा, पण बाकीच्या क्वेश्चन काय असेल तर विचारा. हो सर. आपल्या इथे सर क्लास लावल्यानंतर कुठे ऑफलाईन क्लास लावण्याची काय आवश्यकता राहणार नाही ना? मी नक्की तुम्हाला ती गॅरंटी देतो, ऑफलाईनची गरज पडणार नाही. ओके. पण मुलांनी त्याच्यासाठी प्रॅक्टिस जी आहे ती करायला पाहिजे. लक्षात येतं? हो सर, ते तर करावंच बाबा लागेल. लेक्चर ऐकलं आणि झालं बाबा, तसं नाही होणार आहे. ओके. हो ना सर. नाही तसं शक्यच नाही ना, ते घरी प्रॅक्टिस करावी लागते मॅथला. आणि कुणाला काय विचारायचंच नाहीये, काय क्वेश्चनच नाहीये? हॅलो, सर क्लासेस डेमो क्लासेस सारखी टॉपिक वाईज राहणार आहेत ना? हे डेमो क्लासेस होते. उद्यापासून आपण रेग्युलर क्लासेस, म्हणजे जे काय जॉईन होत आहेत ना त्यांच्यासाठी असणार आहे. उद्यापासून ह्या जो आपला ग्रुप आहे त्याच्यावर सगळे लिंक नाहीये. 5वी साठी 5वीचा ग्रुप बनवलाय मी, 6वी साठी 6वीचा बनवलाय, प्रत्येकासाठी वेगळा बनवलाय. ओके. काय क्वेश्चन होता तुमचा? नाही सर, म्हणजे हे लेक्चर्स टॉपिक वाईज असणार आहेत ना पण? टॉपिक वाईज असणार आहे. ओके सर, थँक्यू.
सर मला एक प्रश्न विचारायचा होता. हा मॅथ आणि सायन्स मी नंदुरबार जिल्ह्यातून बोलतोय. आमच्या इकडे फारसे चांगले क्लासेस नव्हते आतापर्यंत. तर माझ्या मुलांचा मॅथ आणि सायन्सचा पाहिजे तसा निकाल लागत नाही. ऑलिम्पियाडचा तर त्याकरता काही आपल्याला करता येईल का? किंवा निदान कितवीला मुलं आहे? कितवीला मुलं आहे? आता मुलगा माझा 8वीला गेला आणि मुलगी आता 5वीला गेली. 5वीला गेली. ओके. हो. 9वीला तुम्ही होमी बाबा जॉईन करा बघा. त्याच्यामध्ये सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतात. हो का? ओके. आम्ही घेतो, आमच्यातर्फे असतात. केनी मॅडम म्हणून घेतात. आणि 6वीला मुलांसाठी होमी बाबा बालवैज्ञानिक आहे ना, ती परीक्षा द्या. ते बऱ्यापैकी काय होते सांगा, त्याचे सायन्स मधले कन्सेप्ट क्लिअर होतात. पण तिथे हो. तुम्हाला खूप तयारी करावी लागणार. लक्षात येते ना? कारण तिथे असं आहे का? प्रोजेक्ट वगैरे काय काय असतं, वेगवेगळं काय काय तुम्हाला हे करावं लागतं. म्हणजे बरोबर. मुलाचं कन्सेप्ट आहे ते क्लिअर. कारण जनरली काय होते सांगा, शाळेतल्या पुस्तकामध्ये जे काय असतं ते प्रॅक्टिकली होत नाही. जे एखादी गोष्ट तुम्ही प्रॅक्टिकली करता ना, तेव्हा मुलांना काय होते सांगा, ते परफेक्ट समजतं. नुसतं बरोबर. थेअरीमध्ये वाचून काय होत नाहीये. हो, हो. ओके. त्यामुळे सायन्समध्ये तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळाले म्हणजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असं म्हणणार नाही. कारण ते बरोबर. आपण बाहेर केलेलं आहे. पण एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष करून बघतो ना, आणि तशा प्रकारचं ट्रेनिंग हे बालवैज्ञानिक मध्ये असतं. कन्सेप्ट क्लिअर केले जातात तिथे. हां, हां. ओके. प्रॅक्टिकल बरोबर. ओरिएंटेड, प्रॅक्टिकल पण करायचे असतात आपल्याला वेगवेगळे. हो का? ओके. हो, हो. जनरली जनरली काय असतं सांगा, आपल्या किचन मध्ये सुद्धा आपण कितीतरी प्रयोग करू शकतो. हो ना. ओके. त्याच्यासाठी वेगवेगळे काय मटेरियल लागलं असं करा, पण मुलांना ते माहीतच नाहीये. हं. तशा प्रकारचे प्रयोग आपण याच्यामध्ये करतो. जेव्हा बालवैज्ञानिकचं प्रशिक्षण असतं ना, हो, त्याच्यामध्ये हो. तशा प्रकारचे प्रयोग तुम्हाला करायला दिले जातात. म्हणजे ते मुलगा आणि मुलगी ज्यावेळेस 6वीला जातील त्यावेळेस करायला मिळेल का त्यांना? 6वी मध्ये, 5वी मध्ये नाहीये ते. 6वी हो. आणि 9वी साठी असतं. हं. ओके. मुलगा आता 8वीला आहे सर. त्याच्याकरता काही कन्सेप्ट क्लिअर होतील असं काही करता येईल का सायन्सच्या? सायन्सचं सध्या तरी सध्या 9वी साठी चालू आहे. 9वी आणि 6वी साठी. ओके. 8वीचं बघा ना सर, म्हणजे 8वी सायन्स जर सुरू केलं तर फार बरं होईल आणि ऑलिम्पियाडचं त्यात जर शिकवलं 8वीचं तर फार बरं होईल. नाही, सायन्सचं नाही आहे. कारण आमचे खूप क्लासेस आहेत. लक्षात आहे ना. फक्त हां. आम्ही मॅथ्स सायन्सच घेतो, नाही तर आमची रोबोटिक्सचे, प्रोग्रामिंगचे पण चालू आहेत. सगळे चालू आहेत वेगवेगळे. ओके. बरोबर. मुलं आमची नॅशनल, इंटरनॅशनलच्या याच्यामध्ये सुद्धा काय घेत आहेत, भाग घेतात वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये. हो ना. रोबोटिक्सच्या बाबतीत का सर? रोबोटिक्सच्या बाबतीत प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, ते ऑनलाईन तेवढं सक्सेसफुल होत नाहीये. प्रोग्रामिंगचं आपण करू शकतो. प्रोग्रामिंग रोबोटिक्स मध्ये शेवटी प्रोग्रामिंगच असतं. ओके. बरोबर. हे सायन्स करता बघा सर, काहीतरी होईल तर फार बरं ओके. होईल. बघूया आपण. बघूया म्हणजे आपण. तुमच्या मॅथ्स सोबत एक तुम्हीच जर त्याचं संचलन केलं सायन्सचं आणि कोणीतरी चांगले शिक्षक तुम्ही नियुक्त केले ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या आपल्या क्लास सोबत, तर बघूया आपण. सायमल्टेनियसली मॅथ आणि विचार सायन्स करूया आपण. दोन्हींची तयारी विचार होईल. करूया आपण. ओके. बघूया आपण. ओके, ओके. आणि कोणाला काय विचार आहे, बोलत चला. हॅलो. कुणाला काय विचारायचंय, बोलत चला. ओके. मी तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळ्या परीक्षा दाखवलेल्या आहेत. सगळ्या ज्या स्टँडर्ड असतात. लक्षात आहे. पण दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, आता बघा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम खूप निघालेल्या आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं काय झालेलं आहे, बाजारीकरण झालेलं आहे. पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे. ओके. मग मी म्हणेन की तशा प्रकारच्या मुलांना परीक्षेला बसवण्यापेक्षा तुम्ही स्टँडर्ड परीक्षेला बसवा. ह्या सगळ्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतात ना, ते वेगवेगळे कॅम्प आहेत, परीक्षा आहेत, पण सगळ्या स्टँडर्ड आहेत. ओके. आणि चांगल्या चांगल्या ऑर्गनायझेशन किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन तर्फे त्या घेतल्या जातात. काय बोलायला पाहिजे ते सांगा मला. तुमच्या संवादसाठी आहे. कारण मी जवळजवळ आता झाले 15-20 दिवस झाले मी मॅथ्स बद्दल लेक्चर देतोच आहे, डेमो देतोच आहे. हॅलो. कुणाला काय विचारायचं नाही आहे? सर मला एक विचारायचं होतं. हा. सर तुम्ही 7वी साठी मी ऐकलं की तुम्ही रोबोटिक्सचे पण क्लासेस घेता. घेतो. आपल्याकडे आहे त्याचे पण प्रोग्रामिंग, रोबोटिक. पण रोबोटिकचा प्रॉब्लेम काय येतो माहिती आहे, की ऑफलाईन जेवढं सक्सेसफुल होतं तसं ऑनलाईन होत नाहीये. ओके. आमची मुलं आहेत ती नॅशनल, इंटरनॅशनल मध्ये पण गेलेली आहेत.
गेल्या वर्षी तर आमचा 54 देशामध्ये 6वा नंबर आलेला आहे. त्याच्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये जो रोबोट असतो ॲस्ट्रोबी नावाचा, तो कंट्रोल करण्यासाठी आमच्या मुलाने 8वी 9वी 10वी 11वीच्या मुलांनी काय बनवलेला, एक ॲप बनवलेलं. आणि भारतातनं आमची एकमेव टीम होती, पण ती सगळी मुलं माझ्याकडे 5वी ते 6वी पासून होती. आणि ती आता बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे ना. त्यांना कुठल्या डिग्रीची गरज नाही, या लेवलपर्यंत ती गेलेली आहे. ओके. दुसरं आम्ही IIT मुंबई वगैरे अशा काही ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उतरतो. आणि त्याच्यामध्ये साधारण 600 जर टीम असेल तर त्याच्यातले 10 टीम निवडतात. आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 टीम्स आमच्या असतातच असतात दरवर्षी. ओके. ओके पण जनरली काय होते सांगा, रोबोटिक्सचा ऑनलाईन तेवढं सक्सेसफुल नाही होत आहे, ऑफलाईन. हे सगळे आमच्या जवळपास राहणारी मुलं आहेत सगळे. पण प्रोग्रॅमिंग आपण करतो. प्रोग्रॅमिंग मध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील मुलं आहेत. पायथॉन प्रोग्रॅमिंग आणि AI आपण घेतो. आणि जनरली काय असतं सांगा, रोबोटिक्सचा प्रोग्रॅमिंगचाच भाग झाला. प्रोग्रॅमिंग येत असेल तरच तुम्ही रोबोटिक मध्ये काय होऊ शकता, सक्सेसफुल होऊ शकता. कारण त्याच्यामध्ये जसं हार्डवेअर असतं तसं सॉफ्टवेअर पण असतं. ओके. सर मग प्रोग्रामिंगचे क्लासेस प्रोग्रॅमिंगची क्लासेस आमचे आता ही तिसरी बॅच माझी चालू आहे. आणि नवीन बॅच साधारण तुम्हाला जुलैच्या पुढे मिळेल. 15 जुलैच्या पुढे चालू होईल. ओके. ओके सर, थँक्यू सर. हा बोला, कोण बोलतंय? हॅलो. हॅलो, बोलत चला ना, कोणाला काय विचारायचंय विचारत चला. हॅलो. हॅलो. हा बोला ना. हा, मी मुकुंद नाईक बोलतोय पुण्यावरनं. ऍक्च्युली माझी छोटी मुलगी 4th स्टँडर्डला आहे आणि मोठी मुलगी 10thला आहे. तर त्यांच्यासाठी त्यातलं म्हणजे कुठल्या एक्झाम्स असतील? मी आता जस्ट ऍक्च्युली फर्स्ट सेशन जॉईन साठी केलं त्यांना तुमचं. स्कॉलरशिपच बसवा, बाकी कुठलं द्यायचा प्रयत्न करू नका. कारण पोस्ट म्हणजे कसं आहे, छोटी मुलं असतात. उगाच त्यांना कॉम्पिटिटिव्हचा एक्झामचा दिला ना तर जनरली लहान वयातच त्याच्याबद्दल परीक्षेबद्दल जर हे निर्माण झाली, लक्षात येईल ना, भीती निर्माण झाली तर हे होतंय. त्याच्यापेक्षा ही स्कॉलरशिप ठीक आहे, स्कॉलरशिप मध्ये सध्या हे करा. ओके. 10वीसाठी वेगवेगळे परीक्षा असतात बघा, कशामध्ये इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे देऊ शकता. लक्षात आहे. 10वीसाठी एक जनते काय असते सांगा, जर सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड म्हणून असतं. ओके. 10वी पर्यंत आपण देऊ शकतो, पण त्याची लेवल असते ती खूप कठीण असते, थोडीशी कठीण असते. त्याच्यातर्फे आपलं काय केलं, आता भारताचे प्रतिनिधित्व करणारे 5 विद्यार्थी निवडले जातात भारत सरकार. ओके. पण या ऑलिम्पियाड बद्दल कोणाला काय माहितच नाहीये. तुम्हाला सगळ्यांना कुठल्या माहित असेल सांगा, शाळेमध्ये जे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन घेतले जातात 1ली पासून 12वी, त्याबद्दल माहिती असतं. ओके. त्या चांगल्या नाही असं म्हणत नाहीये, पण त्यांनी पण काय केलंय सांगा, एक मॅथ्स ऑलिम्पियाड आहे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे पहिली जी त्याची स्टेप आहे ते मी ते लिहिलंय बघा, IOQ. ओके. आणि त्याची जी फायनल असते इंटरनॅशनल लेवलला घेतली जाते त्याची IMO आहे. पण सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनने त्याच नावाने चालू केलेली आहे. त्यामुळे लोकांना काय वाटतंय की हीच IMO म्हणजे ती IMO असं वाटतंय लोकांना. ही IMO मध्ये कसं आहे सांगा, IMO पर्यंत तुम्ही गेला ना तर MIT म्हणजे कुठलं सांगा, पुण्याचं MIT वगैरे मी तुम्हाला सांगत नाही. जागतिक पातळीवर जे USA मध्ये जे नंबर 1 MIT आहे ते तुम्हाला डायरेक्टली स्कॉलरशिप वर सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं. बरोबर. पण ते ऍक्च्युली काय झालं, माझी मुलगी KVला होती आधी 8th स्टँडर्डला, तेव्हा हे IOQMचं तिने मला वाटतं फॉर्म भरायला आला होता, पण ते खूप जास्त डिफिकल्ट आहे असं म्हणत होती. नाही, जनरली काय असतं माहिती आहे, मुलं जी असतात ना ती 8वी पासून यामध्ये बसायला प्रयत्न करतात, ट्राय करतात. तर जनरली काय असतं, 8वी 9वी साठी जे कट ऑफ असतं ते वेगळं, सगळ्यांना पेपर सेम असतो, सगळ्यांना सिलेबस सेम. 8वी ते 12वी पर्यंत पेपर सेम असतो. फक्त काय असतं सांगा, 8वी मध्ये आपण सगळा अभ्यास करायचाच नसतो. आपण काय करायचं सांगा, 3 ते 4 टॉपिक हे करायचं आणि त्याच्यामध्ये परफेक्ट करायचं, आणि 30 जे क्वेश्चन असतात त्याच्यातले 10 क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करायचा. पण मुलं काय करतात, आम्हाला सगळा अभ्यास कव्हर करायचा आहे त्याप्रमाणे जातात, आणि त्यामुळे होत नाही. त्यामुळे 8वी मध्ये जरी तुम्हाला नाही झालं 9वी मध्ये बघायचं. ओके. त्यामुळे काय होतं सांगा, कठीण प्रकारच्या क्वेश्चन सोडवण्याची मुलाची मानसिकता बनते. आणि जनरली मुलं 10वी पर्यंत 10वी 11वी झाल्यावरती क्रॅक करतात बऱ्यापैकी. त्याची तयारी काय व्हायला पाहिजे सांगा 8वी पासून. पण हे टार्गेट ठेवता कामा नये बाबा, 8वी मध्ये मी जाणार आहे, नाही शक्य. ओके. कारण 8वी मध्ये जे कट ऑफ असतं ना ते साधारण 25 वगैरे मार्क्स असतात.
हा. 8वी साठी. पण तोच जर विद्यार्थी 12वीत असेल तर त्याच्यासाठी कट ऑफ असते ते 55 असतं. तर अच्छा. त्याची तोल थोडी वे असते. हा, लक्षात हा, येतं? पण पहिल्यांदा आपण काय करायचं, आयोग किंवा बाबा 8वी मध्ये मी दिली, त्याचं हा. स्वरूप तुम्हाला समजलं. मग 9वी मध्ये परत द्यायची 2 आणि 1-2 चॅप्टर त्याच्यामध्ये वाढवायचा. हा. ओके, असं करत गेलो तर बरं होतं. आणि त्याचं एक ऍडव्हान्टेज काय आहे सांगा, जर तुम्ही थर्ड म्हणजे कॅम्पला 35 मुलं निवडली जातात, भारतातली टॅलेंटेड मुलं असतात त्याच्यामध्ये, त्याच्या लेवलपर्यंत गेलात तर तुम्हाला IIT मुंबई, IIT गांधीनगर, IIT कानपूर असे जे काही हे आहेत ना, तिथे जेई न देता तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. अच्छा. काही सीट त्याच्यासाठी रिझर्व्ह असतात, पण हे कोणाला माहित नाहीये. ओके, दुसरी एक मित्र म्हणजे अशा ISI म्हणजे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, तुम्ही ऐकलंय काय माहित नाही. ही भारतातली स्टँडर्ड मॅथ्सशी रिलेटेड काय सांगा संस्था आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय होते सांगा, जर तुम्ही थर्ड लेवल पर्यंत म्हणजे कॅम्प पर्यंत गेला तर त्यांची एक एक्झाम असते, ती द्यायची गरज नाही, डायरेक्टली तुम्हाला तिथे प्रवेश मिळतो. पण हे कोणाला माहित नाही. आणि जनरली ती संस्था एवढी स्टँडर्ड आहे ती की IITच्या लेवलचे तिथे प्रशिक्षण मिळत. आणि जनरली काय होते सांगा, अच्छा. आता AI म्हणा, ML म्हणा, आता जर तुम्ही इंजिनियर जे बाहेर पडतायत त्यांच्याकडे डिग्री आहे पण त्यांच्याकडे लॉजिक नाहीये, ही त्यांची चूक नाहीये. तर आपण त्यांना काय बनवलंय सांगा, एक्झाम ओरिएंटेड बनवतोय मुलांना. आणि जनरली जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा कॉलेजमध्ये प्रॉब्लेम काय, इंडस्ट्रीमध्ये काम केलेले तिथे प्रोफेसर नसतात. तर तिथे कोण असतात सांगा, जे प्रोफेसर म्हणजे जे पुस्तकातले शिकवतात, इंडस्ट्रीची गरज काय ती त्यांना माहित नाहीये. त्यामुळे आपली जी मुलं बाहेर पडतायत, आपण काय म्हणतो बघा, मुलांना जॉब नाही मिळत, कंपन्या काय म्हणताय की आम्हाला पाहिजे तशी मुलंच मिळत नाहीये. हे कुठेतरी गॅप आहे, मुलांचा दोष नाहीये त्याच्यामध्ये. ओके, तर जनरली काय असतं सांगा, AI किंवा ML मध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा मॅथ्स पण आपलं चांगलं असायला पाहिजे, मॅथ्स स्टॅट चांगलं असतं. आणि जेव्हा ISI मध्ये जातात मुलं, इंडियन स्टॅटिक, तिथे त्यांचं मॅथ्स परफेक्ट झालेलं असतं. आणि नंतर ते 1 वर्ष जरी त्यांनी प्रोग्रामिंग मध्ये घातलं तरी जे बाहेर पडतात बीटेक वगैरे डिग्री घेऊन, त्याच्यापेक्षा मुलांना प्रिफर कंपन्या काय करतात, त्यांना जॉबला देतात. ही काय सांगा या. किंवा अनेक एक्झाम असते बघा, IOI नावाची इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स, ही कॉम्प्युटर प्रोग्रामिंगशी रिलेटेड असते. तुम्ही ऐकलं का नाही माहित नाहीये. ओके, त्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगेल की तुम्ही एक लेक्चर संपल्यावर हे पण घाला बघा, मी प्रत्येक लेक्चरला सांगत असतो, मानालिका जोशी आणि MIT म्हणून घाला, जिनी 10वी परीक्षा म्हणजे 10वी-12वी परीक्षाच दिली नव्हती. ओके, पण भारताचं 3 वेळा तिने प्रतिनिधित्व केलं या परीक्षेमध्ये, IOI मध्ये सिल्वर मेडलिस्ट आहे. काही वर्षापूर्वी म्हणजे आता ती पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे करून बाहेर पण पडलेली आहे. MITने तिला स्कॉलरशिपवर ऍडमिशन दिलेलं. तिच्याकडे 10वी नाही 12वी नाहीये. ओके, ते आता काय केलं जातं सांगा, स्किलला महत्व झालेलं आहे. आपण कन्सिडर काय करतो, परीक्षेमध्ये मार्क्स मिळालो की आपण आई वडील खुश होतो. पण ती परीक्षा कुठली आहे त्याला पण हे आहे. आता 10वी मध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवून सुद्धा पुढे जाऊन मुलं यशस्वी होत नाहीये. कारण त्यांची काय केली त्यांनी, हा क्वेश्चन हे त्याचा आन्सर, अशा प्रकारचा अभ्यास केला जातो. आता अभ्यास कसा पाहिजे, कन्सेप्ट बेस्ड पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर केल्यावर त्याच्यावर आधारित कुठलाही क्वेश्चन आला तर मला सोडवता यायला पाहिजे. पण आता आपण मुलांना सवय लावतो कशी, हा क्वेश्चन हे त्याचा आन्सर, वेगळा क्वेश्चन आला तर आपण म्हणतो ते आउट ऑफ सिलेबस. कन्सेप्टवर आधारित असला तरी आपण त्याला आउट ऑफ सिलेबस म्हणतो. ही मानसिकता कुठेतरी बदलायला पाहिजे. मुलं खूप हुशार आहेत. आमच्या सानिध्यात कितीतरी मुलं आहेत ना, आम्ही बघतो तर काही मुलं आम्हाला शिकवत आहेत. म्हणजे मुलं हुशार आहेत, नाही असं नाहीये. फक्त त्यांना परीक्षा ओरिएंटेड मार्गदर्शन. परीक्षा ओरिएंटेड बनवू नका. ओके, जे काही करायचे ते नॉलेज घ्या आणि नॉलेज मिळावं, त्या नॉलेजवर आधारित कुठली परीक्षा मला देता यायला पाहिजे. ओके, त्यामुळे आम्ही पण मॅथ्सचे जे चालू केले ते तसे कन्सिडर करतो. आपण एखाद्या परीक्षेला टार्गेट करूया नको. तर समजा मी तुम्हाला सर्कलवर शिकवलं ना, त्या परीक्षेमध्ये सर्कलवर जर सिलेबस असेल तर मला कुठलाही क्वेश्चन त्याच्यातला सोडवता यायला पाहिजे, तो कसाही त्याने विचारतो. एवढी माझी तयारी पाहिजे. ओके, अच्छा, ते IOQMचं आता म्हणजे 10वीला मुलगी आहे, तिला द्यायला सांगू का? करू शकते जर तिला मॅथ्स आवडत असेल तर. ओके, आवडतं, पण आता मग त्याचं प्रिपरेशन काय कसं करायला पाहिजे? आम्ही एक बॅच घेतोय. ओके, पण पूर्णपणे आम्ही IOQM वर सिलेबस कम्प्लीट नाही करत आहे, मी तुम्हाला सांगितलं तसं. ओके, त्यांना जो जमू शकेल, कारण जनरली आपण हायर लेवलचा त्यांना दिला तर त्यांच्यामध्ये निर्माण काय होणे सांगा, भीती निर्माण होते आणि ते सोडून देतात.
आता बघा जेव्हा आम्ही मुलांना सांगतो, पालकांना सांगतो तुमच्या ऑलिम्पियाडला बसवा, ते कठीण आहेत म्हणतात. मग हा विचार, ही भीती केव्हा जाईल सांगा? 8वीत असताना मला सगळा नाही करायचा आहे, थोडा करायचा आहे. 9वीत असताना आणि थोडा. कारण तुम्ही 8वी ते 12वी मध्ये केव्हाही बसू शकता त्या परीक्षेला. ओके, त्यामुळे मला बाबा टार्गेट नाही ठेवलंय मी बाबा 8वी मध्ये मी क्रॅक करणार नाहीये. 8वीचे काही चॅप्टर आपण करूया, 9वी मध्ये आणि करूया, तरच ते पॉसिबल आहे. ओके, तशी 10वीला एक ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड म्हणून असते. 9वी 10वीची मुलं ती देऊ शकतात. त्याच्यामध्ये जर सायन्समध्ये इंटरेस्ट असेल, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी वगैरे असतं त्याच्यामध्ये. ओके, ती पण चांगली एक्झाम आहे. त्याचं पण आपण भारतातर्फे हे केलं असतं. ओके, नंतर मॅथ्ससाठी मुलांसाठी ते मी दाखवले बघा, युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिक ऑलिम्पियाड आहे ना, त्याची पण आयोगच्या थ्रूच काय होती निवड केली जाते. म्हणजे थोडे मुलं आहेत ते 6 मुलं आहेत ती काय केली जातात, आयोमोला पाठवली जातात आणि बाकीच्या मुली ज्या टॅलेंटेड त्याच्यामध्ये चांगल्या असतील त्या काय पाठवल्या जातात, युरोपियन गर्ल्स ऑलिम्पियाड मध्ये पाठवल्या जातात. ओके, ते पण चांगली हे आहे. ओके, मी तुम्हाला याच्यावर दाखवल्यात बघा, बऱ्यापैकी काय दाखवल्यात, एक्झामची नावं दाखवलेली आहेत. एक रिक्वेस्ट होती सर, ह्या ज्या सगळ्या तुम्ही एक्झाम्स किंवा काय जे दिलेत ते आपण एक एक्सेल मध्ये लिस्ट डाऊन करून त्याचं काय क्रायटेरिया आहे, कुठले कुठले स्टँडर्डची मुलं देऊ शकतात आणि ते कशासाठी आहेत, मॅथ्ससाठी का सायन्ससाठी, प्रिपरेशन कसे असेल, हे जर तुम्ही जर लिस्ट डाऊन केलं आणि ते जर दिलं ना तर सगळं पॅरेंट्सला जरा सोपं जाईल की बाबा आपण कुठं आपण टाकू शकतो. सांगा जनरली काय होते, जे आमच्या ग्रुपवर जे आहेत ना, म्हणजे बऱ्यापैकी ग्रुप मी काय करतो सांगा, की आता समजा एखादी परीक्षा आली, डेट तिची डिक्लेअर झाली की मी काय करत असतो सांगा, ती डेट असतो माहिती अपडेट करतात. इव्हन तुम्ही म्हणाल पुणे, बॉम्बे, नागपूर असे शहरामध्ये पालक मुलं आहेत ना, त्यांना पण काही काही कॅम्प बद्दल माहित नसतं. आता आमची मुलं आहेत ना, 50 मुलं काय केलं, IIT खरगपूरला एक कॅम्प आहे कीर्ती आणि राजस्थान, त्याच्यामध्ये 50 मुलं सिलेक्ट झाली, त्याच्यातली 9 मुलं आमची सिलेक्ट झालेली आहेत. या कॅम्प बद्दल कोणाला माहितच नसतं. इस्रोचा युविका नावाचा 9वीचा काय असतो सांगा, कॅम्प असतो, कोणाला माहितच नव्हतं. पण आमच्यामुळे महाराष्ट्र गोव्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मुलांना माहित झालेलं आहे. गेल्या वर्षी तर गडचिरोली सारख्या एका आदिवासी भागातली एकदम आदिवासी भागातली मुलगी इस्रोला पोहोचलेली आहे. मग तिथे खर्च काय असतो, काही नाहीये. जाण्या येण्यापासून जेवण राहणं सगळं तुम्हाला ते खर्च देत आहे. प्रॉमिस नावाची काय सांगा, प्रॉमिस इंडिया नावाचा प्रोग्राम असतो. IISC तुम्ही ऐकलं असेल, भारतातली नंबर 1 युनिव्हर्सिटी बँगलोरची आहे. ओके, ते गेल्या वर्षी तर 50 मुलं काय केलेली, सिलेक्ट केलेली आणि तिथे 45 दिवस मुलं तिथे IISC जाऊन 45 दिवस राहणं आणि सगळे मॅथ्सची रिलेटेड जी मुलं आहेत त्यांच्या समवेत राहणं म्हणजे मोठं अचिव्हमेंट आहे. ओके, यंदा सुद्धा प्रिझम इंडिया नावाची जी आहे ना, इथे दिसतंय बघा, भारतातले 50 निवड झालेले आहेत. त्याच्यातली आमची एक मुलगी, आमच्या युरेकाची एक मुलगी पण गेलेली आहे. ओके, तसं म्हणजे तिथे पण तुम्हाला सेम प्रोग्राम. आता हे प्रॉमिस इंडिया आहे ना, तसं प्रॉमिस युरोप पण आहे, प्रॉमिस इटालिया पण आहे. तिथे पण मुलांची जाण्याची आपल्या क्षमता आहे. पण आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय माहितच नाही त्याच्यामध्ये. आपण काय करतोय सांगा, सध्या काय झालंय सांगा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेणं हा बिझनेस झालेला आहे. मी असे कितीतरी बघितलेल्या आहे संस्था, वर्षातनं एक एक्झाम काढताय आणि त्याच्या जोरावर 15 ते 20 लाख रुपये कमावताय. फक्त एक एक्झाम काढायची आणि त्याला नाव काय द्यायचं, नॅशनल इंटरनॅशनल नाव द्यायचं. आणि ती जर संस्था पुणे मुंबई सारखी असेल तर त्याला खूप व्हॅल्यू असते. तुमचा जर ऍड्रेस तुम्ही दाखवला ना पुणे मुंबई, तर काय काय जातं, त्याच्यावर तुटून पडले जातात मुलं, पालक वगैरे पडले जातात. हे फॅक्ट आहे, लक्षात येते ना. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा एक काय झालेला आहे, बिझनेस झालेला आहे. बरोबर, आपण कुठला कॉम्पिटिटिव्ह, आम्ही जे सगळे सुचवतो ना त्याच्यामध्ये कोणीही आम्हाला एक पैसा देत नाहीये, लक्षात येते ना. त्याच्यात तुम्हाला देतोय त्याच्यातला एक कोण पैसा आम्हाला त्याच्यासाठी तुमची बाबा ऍडव्हर्टाईज करण्यासाठी द्या नाहीये. आणि ऑलिम्पियाड बद्दल बहुतेक सगळ्या शाळेना गव्हर्नमेंटचं काय जातं सांगा, लेटर जातं, पण कुठलीही शाळा दिसत नाहीये की याच्याबद्दल मुलांना माहिती देताना दिसत नाही. आणि कुठली स्कूलमध्ये तर ते रेग्युलर ऑलिम्पियाड असतात, ते ऑलिम्पियाड असतात, तेच सांगतोय ना. हे स्टँडर्ड आहे. आपल्याकडे मुलं नाही असं नाही आहे, मुलं खूप आहेत. जेव्हा आम्ही IIT मुंबई सारख्या ठिकाणी 3 दिवसासाठी जातो कॅम्प, दरवर्षी आमचा कॅम्प असतो, मुलांना 25 मुलांना घेऊन जातो, तेव्हा आम्ही काही मुलांना विचारतो तुमचा बाबा रँक एवढा आलेला आहे, मग तुम्ही ऑलिम्पियाड, आम्हाला माहितच नव्हतं मग सांगता, असं पण आहे. त्यांना माहित असतं तर त्यांनी क्रॅक पण केली असती ना ते.
आणि जनरली जेव्हा तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये विचार करताना तिथे स्टॅट नावाची एक एक्झाम असते. त्याच्यामधले जर मॅथ्स आणि इंग्लिश पेपर बघितलं ना तर 10वी मुलं पण सोडू शकतील असं असतं. 1600 मार्क्स असतात, पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमचे मार्क्स नाही बघितले गेले. कारण भारतातले मुलं असतात ना त्यांना 1600 पैकी 1550 1580 मार्क्स पडतात, पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला मार्क्सवर दिलं जात नाहीये. तुम्ही बाकीचं काय केलंय ते तुमचं बघितलं जातं. उदाहरणार्थ ऑलिम्पियाडमध्ये तुमचा चांगला परफॉर्मन्स आहे का, हे पण तिथे काय बघितलं. स्पोर्टमध्ये चांगला आपल्याकडे आहे ते काय केलेलं आहे, आपल्याला फक्त पर्सेंटेज किती आहे त्याच्यावर ऍडमिशन दिलं. जेईला बघितलं, जेईला तुम्ही बघा फिजिक्स केमिस्ट्री आपण शिकतोय 11वी 12वी एवढं हे करून, पण त्याचा आणि भविष्याचा कुठे काय संबंध येतो. मला जर कॉम्प्युटर घ्यायचा आहे तर केमिस्ट्री कुठे लागते मला, मग 2 वर्ष मी घालवतो त्याचा काय फायदा होतो मला, काय नाही होत आहे ना. कुठेतरी काहीतरी बदलायला पाहिजे. मुलांना काय व्हायला पाहिजे, जे क्षेत्र आवडतं त्याचे. आता मला जर कॉम्प्युटरला जायचं आहे तर कॉम्प्युटरवर आधारित काहीतरी माझी परीक्षा द्या आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला मला प्रवेश द्या ना. आता अशी पण काही मुलं बघितली मी, कारण प्रत्यक्ष अनुभव घेतो. त्यांचा रँक चांगला आलेला आहे, चांगल्या कॉलेजमध्ये मिळालं आहे, पण त्यांचं लॉजिक हे बाकीचे जे त्यांच्या पाठीमागे 100 रँक असलेल्या त्यांच्या लॉजिक एवढं नाहीच आहे. कारण फिजिक्स केमिस्ट्रीचा अभ्यास करणं आणि लॉजिक प्रोग्रामिंगचा काय झालं, दोन्ही विषय वेगळेच झाले. त्यामुळे एअर 1 असलेला बाबा जेई मध्ये एअर 1 आहे म्हणजे त्याचं लॉजिक चांगलं असणार असं आपण नाही म्हणू शकत आहे. ओके, आणि कुणाला काय विचारायचं बोला, कारण तुम्ही बोलत नाही म्हणून मी विषय काय काय सांगत आहे तुम्हाला. नाही, बरं झालं तुम्ही डिटेल मध्ये सांगितलं, थँक्यू. ते लिस्ट डाऊन करता येईल का बघा ना सर एकदा. आणि बोला, आणि कुणाला बोलायचंय बोला. हॅलो, कुणाला काहीच नाही विचारायचंय. आम्ही 4थी पासून मुलांना यंदा घ्यायचा प्रयत्न करतोय, कारण काय होते बघा की मॅथ्सचे कन्सेप्ट क्लिअर करणं महत्वाचं असतं. मॅथ्समध्ये तुम्हाला 100 पैकी 100 शाळेमध्ये मिळाले त्याला व्हॅल्यू नाहीये. ओके, जोपर्यंत मुलं वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन सोडवत नाही तेव्हापर्यंत त्याला वेळ. आम्ही काय म्हणतो की 3री पर्यंत मुलांना कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बसवूच नका. 4थी पासून स्कॉलरशिप आहे ठीक आहे, आणि 5वी पासून मग तुम्ही काय करा, वेगवेगळे प्रकारचे आहेत. 5वी साठी संबोध, प्रावीण्य, प्रज्ञा ह्या पण चांगल्या परीक्षा आहेत, पण कुणाला माहीतच नाहीये. लिमिटेड लोकांना माहीत असतं, आणि माहीत असलं तरी प्रॉब्लेम काय होतो सांगा, ते फॉर्म भरतात आणि त्याच्याबद्दलची काय करत नाही, प्रिपरेशन काहीच करत नाही, आणि नंतर जेव्हा परीक्षा देतात तेव्हा कठीण झाला म्हणतात. मग त्याचं प्रिपरेशन पण व्हायला पाहिजे, नुसतं फॉर्म भरून नाही चालत आहे. तर आपण फॉर्म भरला म्हणजे ते सोडू शकत नाही, कठीण असतं. ओके, कारण 5वीचं जर आपण बघितलं प्रज्ञा, प्रावीण्य वगैरे क्वेश्चन असतात ना, ते काही क्वेश्चन मी सांगतो 8वीची मुलं पण सोडू शकणार नाही, एवढे काय असतात सांगा वरच्या लेवलच्या. तिथे जर तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल चांगली असेल तरच तुम्ही सोडू शकाल. ओके, ओके, बोला की, आणि कोणाला काय विचारायचं नाहीये. हे बघा, फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, बायोलॉजी ऑलिम्पियाड आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. इव्हन आम्ही काय बसवतो सांगा, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग म्हणून आम्ही एक असतोय बघा. भारतातनं ज्या 8 टीम यंदा होत्या त्याच्यातल्या 3 टीम आमच्या होत्या. ओके, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, जे इंजिनिअरिंग लेवलला जे शिकवलं जातं म्हणजे काय म्हणतो लॉजिक डेव्हलपमेंटसाठी जे असतं ते घेतलं जातं. ओके, आणि त्याच्यामध्ये आम्ही 5वी पासूनच मुलं घेतो. म्हणजे जनरली काय होते बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॉम्प्युटर इंजिनियर बाहेर पडतायत पण त्यांच्याकडे लॉजिक काही नाही, त्यांच्याकडे काय सांगा कागद आहे ज्याला आपण सर्टिफिकेट म्हणतो, तो कागद आहे पण नॉलेज नाहीये. त्यांना फक्त डिस्टिंक्शन मध्ये पास होत आहेत, ती सगळी डोकमपट्टी झालेली आहे. आणि AR ML वगैरे असतं ना, आता साधे जी कोडिंगची कामं आहे ते AI करतच आहे. त्यामुळे आता जे एंट्री लेवल जॉब आहेत ते कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर एक्सपर्ट असाल तर तुम्हाला काय असणार आहे, जॉब नसणारच नाहीये, असणार आहे. पण एक्सपर्ट जर असाल तर तुम्हाला जॉब काय मिळणार आहे. त्यामुळे जे एंट्री लेवल जॉब आहेत ते बऱ्यापैकी काय होणार आहेत, कमी होणार आहेत. ओके, आणि ते आम्ही काय करतो सांगा, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये काय करतो आम्ही, त्याच्या मुलांना भाग घ्यायला लावतो. इव्हन MIT ॲप इन्व्हेंटर म्हणून असतं, लहान वयातच मुलं काय करतात, ॲप डेव्हलप कसं करायचं ते करतात, ॲप कसं बनवायचं ते करतात. ओके, आणि
मीच बोलतोय, तुम्ही काय क्वेश्चन, संवाद होता. पण हे काय झालं, टीव्ही प्रोग्राम सारखा प्रोग्राम झाला. मी बोलायचं, तुम्ही ऐकायचं. चला, आणि कोणाला काय विचारायचं आहे का? हॅलो. ओके. आमचे बघा सगळे म्हणजे मॅथ्स रिलेटेड जे काही स्टँडर्ड आहेत ना, त्यांचे आम्ही उद्यापासून चालू करतोय. मी एक मॅथ्स कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा म्हणजे कुठले कुठले आहे कॉम्पिटिशन त्याची माहिती देण्यासाठी ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यावर मी सध्यापर्यंत काय करत होतो की फ्रीमध्ये सगळं शिकवत होतो बघा, डेमो लेक्चर टाईप. ओके. तर उद्यापासून आपले काय होतात, वेगवेगळ्या ग्रुप बनलेले आहेत. ओके. ज्यांनी इंटरेस्ट दाखवला त्यांच्यासाठी आपण काय बनवलेलं आहे, ग्रुप बनवलेले आहेत. आणि ग्रुप वाईज आपले आता काय होणार आहे, उद्यापासून चालू होणार. ओके. तुमच्यापैकी जर मॅथ्समध्ये अशा प्रकारच्या काही परीक्षामध्ये भाग घ्यायची मुलं इच्छुक असतील तर डेफिनेटली मला हे करा. ओके. पण ते पेड असणार आहे, फ्री नाही आहे ते. ओके. आणि कुणाला विचारायचं आहे का काही, काय थांबू मी? कुणाला सर काही ते विचार? फोर्थ स्टँडर्ड साठी काय असेल, तुम्ही प्रज्ञा परीक्षा काहीतरी बोलला. प्रज्ञा फोर्थ स्टँडर्डला नाही, फिफ्थ स्टँडर्डला असते. फोर्थला अच्छा, तुम्ही ठीक आहे. स्कॉलरशिप परीक्षेला हे करा. ती कुठली म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटची महाराष्ट्र असते का? कुठल्या शाळेमध्ये कुठल्या शाळेमध्ये जाते, कुठला बोर्ड आहे? ती सीबीएसई बोर्डला सीबीएसई बसू प्रायव्हेट शकतात. स्कूल आहे. हा, ते बसू शकतात, मुलं बसू शकतात. ओके. ते स्कूलमधनच भरायचं असतं. ओके. फक्त त्यांना जर ते सिलेक्ट झाले स्कॉलरशिप मध्ये तर फक्त तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही, पैसे जे मिळतात ते मिळणार नाही. हे अच्छा. फक्त स्टेट बोर्ड मध्ये शिकत असलेल्या मुलांसाठीच काय मिळते, ओके. पैसे मिळतात. पण पैसे स्कॉलरशिपचा विषय बाजूला ठेवा, आपल्याला त्या परीक्षेमध्ये काय करायचंय, टार्गेट ठेवलं तरी चालेल. ओके. आता तिची आताची करंट लेवल काय आहे ते आपल्याला कळेल. बरोबर. आणि 5वी पासून वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात ना, त्याला बसवायला चालू करा. ओके. बरं. MNTC म्हणून एक असते, ती पण स्टँडर्ड परीक्षा आहे. MTRP म्हणून जी असते, जी ISI कोलकाता म्हटलं, मी मगाशी सांगितलं इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, त्यांच्यातर्फे घेतली जाते. ती पण स्टँडर्ड एक्झाम बेस्ट आहे एक्झाम. 9वी महाराष्ट्र बोर्ड साठी कुठल्या परीक्षा आहेत? 9वी महाराष्ट्र बोर्डसाठी मी म्हणेन NMTC करा. आणि सायन्स म्हणाल तर तुम्ही बालवैज्ञानिकचा विचार करा. होमी बाबा बालवैज्ञानिक, ती बेस्ट सायन्ससाठी. आणि बाकी तुम्हाला जनरली काय करता येईल, MTRP म्हणून जे सांगितलं ना, ते 9वी साठी पण आहे. NMTC, MTRP ते कशासाठी, याच्यासाठी आहे. आणि जनरली आपण 9वीत असताना जर मॅथ्स चांगलंच असेल तर IOQMचा पण विचार करू शकतो आपण. ओके. ती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्र नाही, सॉरी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे घेतले जाते. आणि भारतातले 6 किंवा 5 विद्यार्थी निवडले जातात जे भारताचं प्रतिनिधित्व करतात. तर या जे एक्झाम तुम्ही आता सांगितल्या आहे, जे तुम्ही काय ऑनलाईन लेक्चर वगैरे घेता? घेतोय ना मी. 9वी साठी माझी वेगळी बॅच आहे. ओके. दुसरं 9वी साठी एक काय करता येईल माहिती, मार्चमध्ये युविका इस्रो नावाचा प्रोग्राम असतो, म्हणजे ऍप्लिकेशन निघतं आणि मे मध्ये तो काय असतं, कॅम्प असतं 15 दिवसाचं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला 8वीचे मार्क्स वगैरे कन्सिडर केले जातात. आणि बाकीचे तुमचे स्पोर्ट्समध्ये तुम्ही भाग घेतलाय का, तुम्ही एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलाय का, सायन्स कॉम्पिटिशन वगैरे अशा प्रकारचा, किंवा तुम्ही जर ग्रामपंचायती लेवलमध्ये तुमच्या शाळा असेल तर तुम्हाला 15% त्याचं काय मिळतं, ॲडव्हान्टेज मिळतं. असे भारतभर मुलं काय केलं, निवडली जातात. आणि ती 15 दिवस इस्रोमध्ये जाऊन राहतात. वेगवेगळ्या रॉकेट लॉन्चिंग वगैरे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग वगैरे दिलं जातं. रॉकेट लॉन्चिंग प्रत्यक्ष बघता येतं त्यांना. ओके. मॅथ्समध्ये म्हणाल तर तुम्ही IOQM विचार करा, NMTC बरी आहे, MTRP बरं आहे. आणि जर सायन्स आवडत असेल तर डेफिनेटली डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक, त्याचं पण आम्ही प्रशिक्षण घेतोय. त्याची बॅच ऑलरेडी 1 महिन्यापूर्वी चालू झालेली आहे. ओके. त्याच्यामध्ये सायन्स तुमचं बऱ्यापैकी काय होते, कन्सेप्ट सगळे क्लिअर होतात. त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे? 9वी साठी आपण घेतोय 8,000 रुपये घेतोय मॅथ्ससाठी. मॅथ्ससाठी ही वार्षिक फी आहे. आणि त्याच्यामध्ये
आपण मी तुम्हाला जे सांगितलं त्या एक्झाम आपण काय करतोय म्हणजे त्याच्यात त्या 9वी लेवलचा मी असं नाही म्हणणार की आयोकेमचा सगळा मी नाही पॉसिबल आहे, कारण त्याचा आयोकेमचा जो सिलेबस असतो तो 12वी लेवलपर्यंत असतो. आयोकेम आपल्याला 9वी किंवा 10वीचा थोडा त्याच्यामध्ये आपण काय करतो त्या लेवलपर्यंत आपण कव्हर करतो. म्हणजे आपलं टार्गेट काय असतं की 10वी पर्यंतच्या मुलांनी 8वीची मुलं असेल तर किमान 8 ते 10 क्वेश्चन त्यांनी सोडवावे 30 पैकी. 9वी 10वीच्या मुलांनी साधारण 10 ते 12 क्वेश्चन काय करावे सोडवावे, तरी त्यांचं सेकंड लेवलला काय होऊ शकतं सिलेक्शन होऊ शकतं. ओके सर, थँक्यू. हॅलो बोला. हा बोला. सर, लास्ट इयर माझी मुलगी 6ला ह्याला बसली होती होमी बाबाला. या वर्षी सायन्स साठी काही एक्झाम्स आहेत का, म्हणजे अशा कॉम्पिटेटिव्ह? नाही 7वीसाठी नाही, 8वी पासून तुम्ही ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड आहे ना त्याच्याबद्दल ट्राय करू शकता 8वी पासून. ओके ओके. 7वीला पण हरकत नाही, पण 1-2 चॅप्टर बघायला हरकत नाही. ओके, सगळं नाही, सगळं कारण काय असतं ते सिलेबस त्याचा खूप हे असतो. ओके, ओके, पण मास्टर. 6वी जर तुम्ही बालवैज्ञानिक दिली असेल ना तर मला वाटतं तिचं बऱ्यापैकी कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झालेला आहे. हो हो हो, झालेत. ती आम्ही केनी बऱ्यापैकी मॅडम कडे लावला होता क्लास सर. ओके, म्हणजे तुम्हाला अनुभव आला असेल की कन्सेप्ट तिचे बऱ्यापैकी क्लिअर झाले. हो हो, तिचे बऱ्यापैकी क्लिअरच झालेत सगळे. कारण 6वीच्या मध्ये जे शिकलंय ना ते 7वी 8वीचा पण त्याच्यामध्ये थोडासा काय केला तो सिलेबस असतो. 7वी हो पर्यंत मुलांची सिलेबस कम्प्लीट केला असतो. 7वी 8वीच्या सिलेबसला सुद्धा टच केला आता थोडं. हो सर. ओके ओके, थँक्यू सर. 7वीला जर अंदाज 7वीला म्हणताय ना 7वीला असेल तर हा, तुम्ही यंदा स्कॉलरशिपचा 7वीचा स्कॉलरशिपचा विचार करा. मॅथ्स आणि इंटेलिजन्स वगैरे असतं ना हा. त्याचा विचार करू शकता. आमचे मॅथ्सचे 7वीचे आमचे आहेत वेगवेगळे व्यवस्थित. ओके, त्याच्यामध्ये भाग घेऊ. ओके ओके, चालेल. त्याच्याबरोबर आपण NMTC ची पण तयारी करून घेतो. NMTC नॅशनल लेवल आहे मॅथ्सचे. ओके. ती एक्झाम कधी असते सर म्हटलं? कुठली स्कॉलरशिपची तुम्हाला फेब्रुवारीमध्ये असणार. अच्छा, आणि NMTC साधारण ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान असते. ओके. ती ICSE बोर्डचे विद्यार्थी घेऊ शकतात का त्यात? कुठलेही देऊ शकता. तुम्ही कुठे राहता सांगा. तुमच्या शाळेमध्ये जर एखादं सेंटर नसेल ना तर हा. जर तुम्ही कुठल्या शहरात राहता, कुठे राहता तुम्ही? पुण्यातून बोलते सर. पुण्यात. मग पुण्यामध्ये सेंटर नक्की असणार आहे. तुमच्या अच्छा. शाळेने सांगितलं ना, कारण जनरली शाळा कुठल्या देतात सांगा त्यांना जे येऊन भेटतात त्यांचीच ती हा. एक्झाम तुमच्या पालकांपर्यंत पोहोचत आहे. बरोबर बरोबर सर. बाकीच्या ज्या ह्या एक्झाम आहेत त्या पालकांपर्यंत नाही पोहोचत आहे. आणि हो. जनरली आपल्या पालकांचं काय असतं सांगा, शाळेतने आल्या म्हणजे त्या चांगल्या एक्झाम अशा प्रकारच्या पालकांचं काय असतं सांगा याच्यामध्ये हे हो, असतं ऍक्च्युली तसंच आहे सर. हा. कारण सध्या टच नसतो ना कुठल्या एक्झाम बद्दलचा, त्याच्यामुळे माहिती नाही. स्कूल जे प्रेफरन्स देतं त्यालाच आम्ही हे करतोय. त्यामुळे ह्या ज्या सगळे मी तुम्हाला ऑलिम्पियाड वगैरे मिळालं ना त्याचं पण लेटर प्रत्येक स्कूलला गेलेलं असतं, मेल वगैरे गेलेलं असतं. पण जनरली मी असे पण काय बघितलं त्यांना याच्याबद्दल महत्वच माहीत झालेलं नाहीये. काय ना याचं काय महत्व आहे. ओके, आणि जर तुम्ही पुण्यासारख्या राहिला तर तुम्हाला मंथली कुठली तरी एक्झाम असणारच असणार आहे. हो सर. तो सगळा पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे. हा सर, ऍक्च्युली त्याच्यामुळेच की असं वाटतं की काही उपयोग आहे का या एक्झाम्सना बसून. मी अशा बऱ्याच सांगतो आहे ते की सगळं मी सगळे त्यांच्या सांगतो ते फीज तुम्हाला एवढ्या आहेत स्टँडर्ड की माहित आहे मला. मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना काही हा. व्यक्ती अशा संस्था मी बघितलेल्या वर्षातनं काही न करता वर्षाला फक्त एक परीक्षा घ्यायची आणि त्याला नाव द्यायचं नॅशनल इंटरनॅशनल नाव द्यायचं आणि 500 रुपये वगैरे फी ठेवायची, 100 रुपये काय द्यायचे शाळेला द्यायचे वगैरे असं करून करून काय केलं आता मुलं बसवले जातात. बरोबर आहे. म्हणजे तशा प्रकारच्या काय करायच्या अवॉइड करायच्या मी तर म्हणेन. कारण प्रत्येक परीक्षेला बसवायलाच पाहिजे असं नाहीये ना. असं काही नाही. ज्या स्टँडर्ड आहे त्याच्याकडे काय द्यायचं. त्यामुळे मुलाची काय होते जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या परीक्षेला बसता तेव्हा वरच्या लेवलची मुलाची तयारी होते. एकदम काय होते सांगा लेवल त्यांची वाटते. बरोबर आहे. आणि कुणाला काय विचारायचंय बघा. हॅलो. आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना कमी लेखू नका. लक्षात आहे ना.
त्यांच्यामध्ये खूप क्षमता असू शकेल. असं नाही आहे की नॅशनल इंटरनॅशनलला जाऊ शकणार नाही असं काय नाहीये. संधी दिली की मुलांना काय होतात ते जात आहेत. ओके. आमच्याकडे अशी कितीतरी मुलं आहेत. आमच्याकडे एक मी तुम्हाला उदाहरण सांगेन बघा, की आपल्याकडे एकदम खेडेगावातला मुलगा जो माझ्याकडे 5वी-6वी मध्ये काय होता सांगा, रोबोटिक्स वगैरे असलं काय काय शिकायचा. त्याचे आई वडील त्याला 11वी-12वीला सायन्स करून मग ते इंजिनिअरिंगला वगैरे पाठवणार होतो. पण मी त्यांना अक्षरशः म्हणजे ते तयारच नव्हते. तरी त्यांना डिप्लोमाला गेला तो. मॅकॅट्रॉनिक्स घेतलं त्याने रत्नागिरी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. जास्त काही फी भरावी लागली नाही त्याला. कमी फी असायची. ओके. नंतर तो डिपेक्स नावाचं जे गोवा आणि महाराष्ट्रासाठी एक पुण्याला काय झालेलं सांगा, दरवर्षी असतं इंजिनिअरिंग कॉलेजसाठी काय असतं कॉम्पिटिशन असतं. त्याच्यामध्ये तो काय आला फर्स्ट आला. आणि आता तो काय केलाय सांगा, की आता त्याला ह्याच्यामध्ये टाटा मोटर्समध्ये मिळाली, जॉब मिळालेला आहे. आता त्याचे आई वडील खूप खुश आहे. 1 इयरचं त्याला इंटर्नशिप मिळालेलं आहे. त्याला 10वी मध्ये काय होते सांगा 84 का 85 मार्क्स होते. त्याच्यापेक्षा जे चांगले मार्क्स मिळालेले आहेत ते 11वी-12वीला गेलेत आणि 11वी-12वी मध्ये 12वी त्यांना मार्क्स पण कमी पडलेले आहेत. आता कुठेतरी म्हणजे लाखो रुपये भरून काय होत आहेत सांगा कुठल्या तरी कॉलेजला जात आहेत. आणि त्या टाटा मोटर्सने त्याला अशी ऑफर, कारण बाहेर टॅलेंटेड होता मुलगा बाहेर खूप काय आहे सांगा, बऱ्यापैकी तो हे आहे. टाटा मोटर्सने त्याला अशी ऑफर दिलेली आहे की 1 वर्षानंतर तुझा जर चांगला परफॉर्मन्स असेल तर बिग पिलानीची त्याला काय मिळणार आहे, डिग्री करायला मिळणार आहे. ऑन जॉब ट्रेनिंग टाईप असतं ना तशा प्रकारचे मिळणार. म्हणजे त्याचं आता भविष्यच झालं. म्हणजे त्याला डिग्रीसाठी जो खर्च येणार ना तो पण येणार नाही. म्हणजे जनरली हे काय झालं सांगा, की एक आपला रूट झालेला आहे. 10वी झाले की 12वी करा, 12वी झालं की असं करा, जेईची तयारी करा. ह्याच्यापेक्षा वेगळे मार्ग आपल्याला काय करता येईल. मुलाचं मेन काय असायला पाहिजे सांगा, स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे. ते महत्वाचं आहे. आणि ते आपल्या डिग्रीमध्ये होत नाही असं मी म्हणतो. कारण मी IITचा जेव्हा सिलेबस बघतो तो सुद्धा त्यांनी काय केलेला नाही. 10-15 वर्षापूर्वी जो आहे तो तसाच आहे. आता फक्त चालतंय ते कशावर, IITच्या टॅगवर चालतंय. आणि मुलं स्वतः करतात तेव्हा ती पुढे जात आहे. IIT बाद आहे असं म्हणत नाही. पण काय व्हायला पाहिजे सांगा, मी जर समजा 10-15 वर्षापूर्वीचा सिलेबस शिकतो आणि बाहेर पडल्यावर माझ्याकडे ते नॉलेज नाही आहे. जे पाहिजे ते मला मिळत नाही. त्यामुळे मॅक्सिमम काय असायला पाहिजे सांगा, मुलांना प्रॅक्टिकल मिळायला पाहिजे आणि दुर्दैवाने ते मिळत नाहीये. मुलं खूप हुशार आहेत. बोला तुम्हाला काय बोलायचं आहे आणि कुणाला काय बोलायचं आहे का? याची रेकॉर्डिंग मिळू शकेल का मला? नक्की मिळेल, नक्की मिळेल. मी चालू केलंय ना रेकॉर्डिंग? होय केलंय मी. ओके. आणि काही क्वेश्चन असेल तर आता आणि मला विचारा. विचारायचं होतं की 5th स्टँडर्ड मध्ये होमी बाबा तुम्ही बोलले तर ते नागपूरला सेंटर आहे का? कुठलं 6th स्टँडर्ड साठी? 5th हा माझा मुलगा आता 5th स्टँडर्डला जाणार आहे. 5th ला होमी बाबा तर नाहीये. 5th ला तुम्ही काय करा, गणित, 6th प्रज्ञा, ला आहे. प्रावीण्य वगैरे असते. 6th ला तुम्ही हे करा, सायन्स रिलेटेड करा. कारण 5th ला तसं अच्छा काही सायन्स जास्त ओके मग नसतं. हे एक्झाम हे अच्छा हे सगळे सेंटर मग नागपूरला आहे. नक्की सगळ्या जिल्ह्यामध्ये. आणि नागपूरची अच्छा ओके. गेल्या वर्षी आमच्याकडे मुलं यंदा पण आहेत नागपूरची मुलं होमी बाबासाठी. आणि फी किती आहे म्हणजे 5th स्टँडर्ड साठी? 5th साठी होमी बाबा नाहीये. 5th स्टँडर्ड साठी तुम्ही म्हणाल मी प्रज्ञा ग्रामीण त्याची जी फी आहे ती आमची 6,500 आहे वार्षिक. पण त्याच्यामध्ये आम्ही काय करतो सर, 6,500 NMTC एक कव्हर करतोय आणि MTRP म्हणून जी ISI द्वारे घेतली जाते ना ती पण त्याचं पण सिलेबस आपण हे करतो. ओके. ओके. प्रज्ञा, प्रावीण्य वगैरे पहिली परीक्षा संबोध असणार आहे. त्याच्यामध्ये जर चांगले मार्क मिळाले तर प्रावीण्याला जातो आणि प्रावीण्यानंतर तिसरी जी आहे ती प्रज्ञा आहे. त्या सुद्धा बेस्ट एक्झाम ओके. आहे. ओके. जिथे मुलांचं काय करावं, विचार करावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगतोय की 5वी मध्ये सुद्धा असे काही क्वेश्चन आहेत जे 8वीच्या मुलांना पण जमणार नाही. असे पण क्वेश्चन त्याच्यामध्ये काय केले जातात सोडवतो. अच्छा ओके ठीक आहे थँक्यू. आणि कुणाला काय विचारायचं आहे? मीच बोलतोय, बाकी कोण बोलतच नाही. 4-5 पॅरेंट्सनेच काय काय विचारलं. काय विचारायचं नसेल तर थांबू का मी? त्याला तरी होय नाही बोला. थांबूया आपण. हॅलो. चला मग विचार. ओके. विचार करा बघा. आमचे वेगवेगळे मॅथ्सचे आहेत, सायन्सचे 6वी-9वी साठी बालवैज्ञानिकचे क्वेश्चन हे चालू आहेत बघा, ऑलरेडी झालेले आहे. आणि मॅथ्सचे तर मी
यंदापासून सगळ्यांसाठीच करतो, कारण मी जेव्हा विचार करतो ना 10वीच्या मुलाला किंवा 11वीच्या मुलाला जेव्हा देण्याचा प्रयत्न करतो, त्यांनी जरी सांगितलं 100 पैकी 100 मार्क्स मिळाले तरी त्याचं मॅथ्स काय नसतं, कन्सेप्ट क्लिअर नसतं. त्याला कुठले मार्क्स मिळतात, पुस्तकातले क्वेश्चन तो सगळं सोडू शकतो, पण बाकीचे त्याला सोडवता येत नाही. हा अनुभव आहे. ओके, त्यामुळे यंदापासून मी काय करतोय, तर 4थीच्या मुलांनाच मी माझ्या ताब्यात घेतोय. त्यामुळे मला माहित असणार की मी यांना काय दिलेलं आहे. ओके, त्यामुळे मी सगळ्यांचे 4थी ते 10वी पर्यंतच्या मुलांना घेतोय. ओके, तुम्ही जर इच्छुक असाल, आवडलं तर घ्या. ओके, आणि अशा प्रकारच्या परीक्षा माझ्याकडे जरी जॉईन झाला नाही तर अशा प्रकारचा परीक्षेचा तुम्ही जे बाजारामध्ये खूप काय काय परीक्षा मिळालेल्या आहेत त्यांना तुम्ही अवॉइड करा. एक शेजारी बसवलाय किंवा आणि कोणी बसवलं म्हणून आपण नाही बसवायचं. तुम्ही जर मला मेसेज केला एखाद्या परीक्षेबद्दल तर मी नक्की तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन की बसवा की नको बसवा. ओके, कारण आपण शाळेतनं सगळ्या आलेल्या परीक्षा बसवायला पाहिजे असं काय नाहीये. ज्या स्टँडर्ड आहेत त्याच मुलांना द्या. त्यामुळे काय होईल सांगा, मुलाचं पण भलं होईल. ओके, चालेल, मी थांबतो मग. ओके, चला मग. ओके.